हरिओम, हरिओम, हरिओम. 9:30 वाजताच्या ध्यान प्रक्रिया सेशनमध्ये मी आशुतोष सगळ्यांचं स्वागत करतो. नेहमीच्या प्रार्थनेनं आपण सेशनची सुरुवात करूया. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाङ्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. हरिओम. जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमभ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. विशेष श्लोक आहे खरं तर, कारण का यामध्ये प्रोसेस सांगितलेली आहे. प्रोसेस आहे असं मेन्शन केलेलं आहे. कारण काही काही वेळेला माणसाला सगळे आध्यात्मिक ग्रंथ आणि अनुभव संतांचे वाचून किंवा गोष्टी वाचून असं वाटू शकतं की हे झटकन होतं का, म्हणजे एकदम असं काहीतरी ज्ञान झालं म्हणजे एकदम काहीतरी साक्षात्कार झाला किंवा एक कुठली तरी घटना घडली आणि त्यानंतर ज्ञान झालं. तर गुरुदेव रानडेंनी या बाबतीमध्ये खूप छान म्हणलंय की ज्ञान इज नॉट एन इव्हेंट बट अ प्रोसेस. ही गोष्ट सगळ्यांनीच आपण लक्षात घेण्यासारखी आहे की ते हळूहळू म्हणले, पुढे पाहता पाहता देव जोडे, की तो हळूहळू असा देव जोडला जाईल. लहानपणी म्हणजे लहान मुलांच्या खेळांच्या मध्ये एक खेळ असा असतो की त्याच्यामध्ये एखादं चित्र असतं आणि त्या चित्राचे असे वेगवेगळे भाग दिलेले असतात आणि ते असं कुठले दोन भाग एकमेकांशी बरोबर जुळतात ते बघून ते चित्र पूर्ण करायचं असतं, तो बोर्ड चित्राचा. मग ते लहान मूल बघत जातं की आता हा भाग माझ्या हातात आहे, तर इतर कुठल्या तुकड्यांच्या मधल्या कुठल्या तुकड्याला हा भाग बरोबर जुळेल. त्यासाठी त्याचा आकार बघायला लागतो, त्याचा रंग बघायला लागतो, त्याच्यावर काय आहे ते बघायला लागतं आणि ते बरोबर तिथं जुळतंय का ते पण बघायला लागतं. तसं आपण साधना करत असताना आपला आपला एक आध्यात्मिक उद्देश आणि आपल्या दैनंदिन जीवनातल्या क्रिया, आपण जे काही करतो त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज या एकमेकांशी जोडणाऱ्या असल्या पाहिजेत. ते मूल बघताना तो प्रत्येक भाग जेव्हा ते जोडतं आणि ते चित्र तयार करतं, तर ते चित्र खरं तर असतंच तिथे, पण ते विखुरलेलं असतं जसं वेगवेगळ्या ह्याच्यात. तसं आपलं पण अटेन्शन जे आहे चित्ताचं, ते वेगवेगळ्या गोष्टींच्या मध्ये विखुरलेलं असतं. ते एका ठिकाणी बरोबर केंद्रित करायला लागतं उपासना करताना. तर ते सगळीकडचं अटेन्शन जे असतं ते सगळं एकत्र आणून एका ठिकाणी केंद्रित करायला लागतं.
त्याच्यानंतर दोन भाग जोडताना ते मूल हे बघतं की त्याचा आकार जुळतोय का नाही आणि ते बरोबर आहे का नाही. म्हणजे काही काही वेळेला तो आकार जुळू शकतो, त्या ठिकाणी ते बसू शकतं. पण ते जोडल्यानंतर आता एखादं गायीचं चित्र आहे आणि एक भाग असा आहे त्या चित्राच्या मध्ये म्हणजे हत्ती पण आहे त्या चित्रात, गाय पण आहे. तर गायीच्या शरीराला हत्तीचं डोकं लावून चालणार नाही. जरी ते दोन भाग एकमेकांशी बसत असले, तरी सुद्धा ते तसं जुळून चालणार नाही. कारण जो आपला उद्देश आहे चित्र पूर्ण करणे तो होणार नाही. तसं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जरी एखादी गोष्ट आपल्याला असं वाटत असली, की हे चालू शकेल की एवढं केलं तर त्याच्याने काय फरक पडतोय. पण ती गोष्ट केल्यामुळे आपल्या उद्देशापर्यंत आपण जाणार नसू किंवा त्याला अडथळा निर्माण करणारी असेल, तर जरी ती आपल्या दैनंदिन जीवनात दिनक्रमामध्ये बसत असली तरी सुद्धा मुद्दाम ती न करणे. याचं कारण त्याचा माझ्या उपासनेवरती परिणाम होणार आहे. म्हणजे आता मी फोनवरती समजा माझ्या एखाद्या मित्राशी बोलतोय, तर किती वेळ बोलायचं? किंवा मी समजा रागावलोय आणि त्या व्यक्तीवरती रागावण्याचा मला तसं म्हटलं तर अधिकार आहे कारण का प्रेमाची व्यक्ती आहे. पण किती रागवायचं? ती व्यक्ती काही बोलणार नाही मी आणखीन थोडं रागवलं तरी कारण का प्रेमाची व्यक्ती आहे. किंवा मित्र सुद्धा काही म्हणणार नाही त्याच्याशी मी 3-4 तास बोलत बसलो तरी कारण का तो मित्रच आहे म्हणजे. आणि गप्पा पण चांगल्या चालल्यात आपण काही बोर करत नाही एकमेकांना. पण जास्त वेळ मी एखाद्या विषयामध्ये लिंगरिंग राहणं, त्यामध्ये माझी एनर्जी खर्च करणं, हे माझ्या उपासनेसाठी योग्य आहे का? त्यामुळे जरी दिनक्रमाच्या दृष्टीने प्रॅक्टिकली आयुष्यात, दैनंदिन जीवनात ती गोष्ट फारशी हानिकारक नाही असं वाटत असेल, तरी सुद्धा आध्यात्मिक उद्देशाच्या दृष्टीने ती हानिकारक असू शकते. त्यामुळे तो असा देव असा जोडत जायचा असतो. समर्थांनी ते असं एखादं कोलाज करावं, तसं उपासनेला त्याला रूप दिलेलं आहे एका अर्थाने. पुढे पाहता पाहता देव जोडे. तुम्ही असा देव जोडत राहा सारखा तुमच्या आयुष्याशी. देव जोडत राहा म्हणजे उपासना जी आहे, तर ती उपासना म्हणजे आपली साधना, त्या साधनेला प्रायोरिटी दिली गेली पाहिजे. असं इथे समर्थ सांगतात. आणि हळूहळू ती गोष्ट प्रोग्रेस होत राहील. अवगुण त्यागी दिवसेंदिवस. साधकाचं वर्णन करताना समर्थांनी म्हणलंय की अवगुण त्यागी दिवसेंदिवस म्हणजे प्रोसेस आहे ती. एकदम सगळे अवगुण निघून गेले असं नाही. अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणांचा अभ्यास. स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधका. जो स्वरूपावरती निजध्यास लावून राहतो आणि त्याच्यासाठी पूरक गोष्ट कुठली आहे तर अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणांचा अभ्यास. म्हणजे फक्त उत्तम गुणांचा अभ्यास करतोय आणि अवगुण थोडेसे तसेच ठेवले तरी पण चालणार नाही. आणि नुसतेच अवगुण अवगुण आहेत स्वतःत म्हणून स्वतःला दोष देत राहिला किंवा ते काढून टाकायचा प्रयत्न केला पण मुख्य गुणांचा अभ्यासच केला नाही तरी पण चालणार नाही. तसं साधक होणं ही सुद्धा एक प्रक्रिया आहे. किंबहुना संत महात्म्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं इम्प्रेशन त्यांच्याविषयी काय मनात असतं की उत्तम साधक. उत्तम साधक ते स्वतः असतात. समर्थांनीच म्हणलेलं आहे सिद्ध लक्षणामध्ये बाह्य साधकाचे परी परी स्वरूपाकार अंतरी. बाहेरून दिसताना तो साधकासारखा दिसतो पण आतमध्ये
पूर्णपणाने स्वरूपाकार झालेला असतो. बाह्य साधकाचे परी, परी स्वरूपाकार अंतरी, सिद्ध लक्षण हे चतुरी जाणे जे ऐसे. आणि समर्थ यामध्ये प्रेमाने सजेस्ट करतायत इथे या श्लोकात की जगी पाहता साच ते काय आहे. साच म्हणजे शाश्वत गोष्ट, की जी गोष्ट कायम राहणार आहे आपल्या बरोबर, चिरंतन. अशी गोष्ट कुठली आहे? काही वेळेला असा अर्थ निघू शकतो की साच म्हणजे सत्य, पण सत्य आहेच ना सगळं. म्हणजे आजूबाजूला आपण बघतोय हे काय असत्य आहे असं नाही म्हणतायत ना. पण ते शाश्वत नाहीये, ते तात्पुरतं आहे. असं तत्वज्ञान हे त्याच्या पाठीमागे आहे, की जे थेरॉटिकली फ्लॉलेसच आहे म्हणजे. पण त्याचा शोध घ्यायचा म्हणजे काय करायचं नक्की? जगी पाहता साच ते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. आता सत्य शोधून पाहे असं म्हणलेलं आहे, तर आजूबाजूला जे सगळं दिसतंय ते सगळं सत्यच आहे हे जरी खरं असलं, तरी सुद्धा समर्थांना जे सत्य शोधायचं असं ते सजेस्ट करतायत ते हे नाहीये. कारण जे समोरच आहे ते शोधावं लागत नाही. शोधावी अशी गोष्ट लागते, की एकतर ती गोष्ट अस्तित्वात आहे हे माहिती असतं पण दिसत नसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या गोष्टीची जी जागा असते, तर ती एखादी गुप्त लपून ठेवल्यासारखी असते. म्हणून अति आदरे सत्य शोधून पाहे असं म्हणलेलं आहे. हे जे सत्य शोधणं आहे, हे सत्य शोधणं ही गोष्ट दृष्टिकोनाचा पण एक फरक आहे त्याच्यामध्ये, की सगळ्या जगाकडे पाहताना तत्वज्ञानाच्या दृष्टीने पहा आणि हे सगळं मिथ्या आहे आणि एकच ईश्वर सत्य आहे. असं पाहणं आपल्याला प्रत्येक वेळेला शक्य होतच असं नाही. कारण का आपल्या आयुष्यात अनेक प्रॅक्टिकल गोष्टी असतात, की ज्याच्यामध्ये आपण असा विचार नाही करू शकत, की हे जग मिथ्या आहे. असा विचार धरून आपण आयुष्यात नाही राहू शकत, जगू शकत. म्हणजे दैनंदिन जीवनात नाही जगू शकत. कारण का बँकेमध्ये जायचं असेल, पैसे काढायचे असतील, किराणा माल आणायचा असेल, औषधांच्या दुकानात जायचं असेल, हॉस्पिटलमध्ये, कुठेही हे मिथ्या आहे असं म्हणून चालत नाही. तिथे पैसे द्यायला लागतात. मग सत्य शोधावं म्हणजे समर्थांना काय नक्की अभिप्रेत आहे? तुझा जो काही दैनंदिन व्यवहार आहे तो ईश्वराची सेवा या भूमिकेतून कर. बँकेमध्ये पैसे काढायला गेलास तर ते पैसे माझे आहेत असं मनात आणण्यापेक्षा, जर का पगार आपण बँकेत जाऊन काढत असू, त्याचा काही भाग विड्रॉ करत असू, ईश्वराने दिलेला प्रसाद आहे या भूमिकेतून विड्रॉ कर. माझं काम ही त्याची सेवा आहे आणि हा मिळणारा पैसा हा त्याचा प्रसाद आहे या भूमिकेतून जर का ते विड्रॉ केलं, तर माझं अंतःकरण अहंकाराने उचंबळत नाही. एवढा पगार आहे मला, केवढा जास्त पगार आहे मला, आणि असे नोटांची, हातामध्ये त्या नोटा आणि खिशामध्ये नाणी खुळखुळायला लागली, की मनामध्ये जो तुला स्वतःविषयी अहंकार डेव्हलप होत जाईल हळूहळू हळूहळू हळूहळू. आपल्याला पण ते जाणवत असतं, की सूक्ष्मपणाने आपला अहंकार वाढलेला आपल्याला सुद्धा जाणवत असतो. जाणवत असलेला जर का अहंकार असेल, तर जाणवत नसलेला कितीतरी मोठा असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यापेक्षा हा विचार लगेचच करणे, की हे जे काही मला मिळालेलं आहे मोबदला म्हणून, ते सगळे ईश्वराचा प्रसाद आहे. कुठलाही भोग भोगताना, कुठल्याही प्रकारचा भोग इंद्रियांच्या मध्ये भोगताना
इंद्रियांच्या माध्यमातून भोगताना ईश्वराचा प्रसाद या भूमिकेतून तो भोगणे. साहजिकच तो नैतिक, साहजिकच तो प्रमाणात भोगला जातो. कारण दृष्टिकोनच बदलतो. कुठलंही साधन जेव्हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे जात असतं, तेव्हा त्याच्यामध्ये अस्तित्वाची जाणीव, ईश्वराच्या अस्तित्वाचा भाव त्याच्यामध्ये आला, की ते स्थूल असलेलंच साधन सूक्ष्म होऊन जातं. साधी पूजा करताना सुद्धा त्या मूर्तीच्या मध्ये बाळकृष्ण असतो आणि सगळ्यांच्याच देवघरामध्ये बाळकृष्ण असतो. गणपती असतो. त्या बाळकृष्णाला हलकेच उचलून तामनामध्ये ठेवताना, देवघरातून उचलून तामनामध्ये ठेवताना, आपण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांना उचलून तामनामध्ये ठेवतोय. हा भाव अंतःकरणामध्ये असेल तर सहजच ती पूजा त्याची पातळीच उंचावते. अंतःकरण एका उदात्त पातळीवरती जातं आणि तेच महत्वाचं आहे. माझा ईश्वराशी असलेला कन्सर्न ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी इतर संस्थानांना आणि सगळ्या देवस्थानांना माझ्या पगाराचा किती भाग देतो देणगी म्हणून, हे महत्वाचं नाही. माझ्या पगाराचा भाग देणं महत्वाचं नाही. माझ्या वाटण्याचा भाग देणं महत्वाचं आहे. मला वाटलं पाहिजे त्या ईश्वराविषयी काहीतरी. तेवढंच पुरे. मला जर का गणपतीच्या मूर्तीकडे बघून असं वाटत नसेल की प्रत्यक्ष ईश्वराकडे मी बघतो आहे, तर तसा विचार केला पाहिजे. शिष्य असावा शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थासी वाढवू पाहे, असं समर्थांनी शिष्य लक्षणामध्ये म्हणलंय. शिष्य असावा विश्वासी याचा अर्थ त्याच्यावरती एकतर विश्वास ठेवता आला पाहिजे लोकांना, तो विश्वास अर्ह वाटला पाहिजे आणि तो विश्वासी असला पाहिजे. याचा अर्थ त्याचा हा विश्वास दृढ पाहिजे की ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ही माझ्या प्रत्येक कर्मामध्ये मी ठेवणार आहे. गुरुवचनी तर विश्वास असलाच पाहिजे आणि तेही गुरु गुरूंनी जी साधना सांगितली आहे त्या साधनेच्या मार्गाने मला ईश्वर प्राप्ती होईल या गुरूंच्या वचनावरती दृढ विश्वास असला पाहिजे, पहिली बेसिक गोष्ट. आणि माझ्या दैनंदिन कर्मामध्ये मी ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणार आहे. ईश्वर आहेच त्या कर्मात. माझी शक्ती, बुद्धी, प्रेरणा हे सगळं ईश्वराने दिलेलं आहे, हा विश्वास. म्हणून शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी. कायाक्लेशी म्हणजे की स्वतःच्या सुखासाठी, म्हणजे शरीराच्या सुखासाठी कर्तव्य कर्माशी चुकारपणा करणारा, साधनेशी चुकारपणा करणारा, ते टाळणारा असा असू नये. त्यासाठी स्वतःच्या शरीराला त्रास झाला तरी सुद्धा बेहत्तर, पण मी हे करणारच आहे. करणार म्हणजे करणार. अशा अर्थाने कायाक्लेशी. उगाचच स्वतःच्या शरीराला त्रास देत बसतो, काहीतरी टोचत बसतो शरीराला, उगाचच उन्हामध्ये तपश्चर्या करत बसतो, असा त्याचा अर्थ नाहीये. कर्तव्य कर्म आणि साधना या दोन गोष्टींच्या सिन्सिअरिटीसाठी म्हणून तो जो स्वतःच्या शरीराच्या कष्टांचा विचार करणार नाही, तो म्हणजे कायाक्लेशी. म्हणून शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थासी वाढवूप आहे. परमार्थासी वाढवूप आहे म्हणजे मुख्यतः ध्यानाची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाढत राहील याचाच विचार करत राहतो. तेवढाच परमार्थ आहे, कोअर खरं तर. बाकी सगळा परमार्थ आहे, नाही असं नाही. आपण पूजा करतो, पूजेचे विधी, उपचार हा सगळा परमार्थ आहे. पण तो सगळा त्या ध्यानाच्या मध्ये एकरूपता पावण्यासाठीचा आहे.
कारण शेवटी ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव, माझी आणि ईश्वराची खरी भेट कुठे होणार असेल, तर शांत बसून मी जेव्हा मस्तकामध्ये अवधान केंद्रित करतो आणि स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती मी फोकस करण्याचा प्रयत्न करतो, हळूहळू माझ्या मनातले विचार शांत होत जाऊन अस्तित्वाची जाणीव स्पष्ट होते. त्या जाणीवेचा माझ्या अंतःकरणाला होणारा स्पर्श म्हणजे माझी आणि माझ्या ईश्वराशी झालेली भेट. म्हणून समर्थांनी एके ठिकाणी म्हणले, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. तू इतर कितीही कल्पना केल्यास, मनाला असं म्हणलंय की तू इतर कितीही कल्पना केल्यास, काहीही केलंस, तरी सुद्धा त्याच्याने राम भेटणार नाही. राम भेटी याचा अर्थ ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा माझ्या अंतःकरणाला होणारा स्पर्श. आणि शुद्ध जाणीवेचा त्याचा अंडरस्टँडिंग मला होणे. त्या जाणीवेचं अंडरस्टँडिंग होणे याचा अर्थ थेरॉटिकल एक अंडरस्टँडिंग असतं आपल्याला की प्रक्रिया अशी अशी करायची मग ते होईल वगैरे. पण ऍक्च्युली माझ्या मनातले विचार शांत झाल्यानंतर मला जे सेन्स होतं, कॉन्शियसनेस, ही गोष्ट जी मला प्युअर कॉन्शियसनेस जो सेन्स होतो, विदाउट थॉट्स, विदाउट वृत्ती, त्याचं इम्प्रेशन माझ्या मनावरती ध्यानातनं उठल्यानंतर सुद्धा असतं. आणि ते इम्प्रेशन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याने आपोआप सगळे चांगले गुण, चित्ताची प्रसन्नता, हे सगळं आपोआप त्याच्या मागे येतं. आणि या श्लोकात समर्थांनी जे म्हणलंय, पुढे पाहता पाहता देव जोडे, तो देव जोडणं ही गोष्ट म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा माझ्या अंतःकरणाला होणारा स्पर्श, त्याची स्पष्टता, त्याची क्लॅरिटी. म्हणजे त्या गोष्टीचं प्युरिफिकेशन आणि प्रोलॉंगेशन हे दोन्ही वाढत जातं. प्युरिफिकेशन म्हणजे की थोडेफार त्या अस्तित्वाच्या जाणीवेचा विचार आणि ती अस्तित्वाची जाणीव याचा स्पर्श, याच्यामधला विचार ही गोष्ट हळूहळू हळूहळू रिडंडंट होत जाते. गरज नाही अशी होत जाते. आणि केवळ ती जाणीव, त्याचा स्पर्श राहतो. आता हा स्पर्श काहीच काळ राहिलाय. एक मिनी सेकंद राहिला, नंतर पुन्हा विचार आला मनामध्ये किंवा मन पुन्हा शब्दांच्या पातळीवरती आलं आणि आता पुन्हा त्या शब्दांच्या पातळीवरती आल्यानंतर आता पुन्हा त्या शब्दांच्या मधून परत अस्तित्वाच्या जाणीवेचा स्पर्श त्याला होतो. म्हणजे योगासन करताना वृक्षासन जे असतं, वृक्षासन, त्या वृक्षासनामध्ये खरं तर एकाच पायावरती उभं राहायचं असतं. आपल्या सगळ्या शरीराचा भार तोलायचा असतो. पण सुरुवातीला एकदम ते जमत नाही, म्हणून लोक भिंतीचा आधार घेण्यासाठी भिंतीच्या शेजारी उभं राहतात आणि वृक्षासन करतात. कारण का पडलो तर भिंतीचा आधार असावा म्हणून. एक पॉइंट असा येतो की जिथे आता भिंतीचा आधार मिनिमल लागतोय, बाकी स्वतःच्या पायावरती उभं राहता येते. पण मध्येच तोल जातो, मध्येच लोक हात धरतात दुसरा भिंतीला की पडू नये म्हणून. हळूहळू तो भिंतीचा आधार सोडत जातो माणूस. तसा शब्दांचा आधार हळूहळू सोडत केवळ अस्तित्वाच्या जाणीवेशी स्पर्श करून अंतःकरण राहण्यासाठी म्हणून ते सक्षम होत जातं. आणि वृक्षासनामध्ये जसा तो काळ केवळ एका पायावरती सगळं शरीर तोलण्याचा काळ प्रॅक्टिसने वाढत जातो, प्रॅक्टिसने वाढत जातो,
तसंच ध्यानामध्ये सुद्धा शब्दांशिवाय स्वच्या जाणीवेवरती राहण्याचा काळ हा प्रॅक्टिसने वाढत जातो. आणि हा काळ वाढवत राहणे याला समर्थांनी म्हणले शिष्य असावा परमार्थासी वाढवू पाय. आणि ही सूक्ष्म गोष्ट, ही सूक्ष्म साधना आम्ही जर का रोजच्या जीवनामध्ये केली नाही, तर दिवसभरामध्ये आम्ही कितीही स्थूल साधना केली तरी ती फलद्रूप होणार नाही. कारण शेवटी कुठेतरी त्या सगळ्या साधनेचा जर का परिपाक काही असेल, त्याचा उपयोग काही असेल, तर तो उपयोग हाच आहे की माझं मन देवाशी जोडण्यासाठी लायक झालं पाहिजे. देवाशी माझं अंतःकरण जोडावं यासाठी ते लायक झालं पाहिजे. त्यामुळे दररोज ही प्रक्रिया थोडा वेळ तरी करणं फार आवश्यक का आहे? याचं कारण नाहीतर मग त्याच्यावरती एक थर बसतो विचारांचा. आणि ती मेमरी सारखी जागृत राहावी. त्या इम्प्रेशनची मेमरी, ध्यानामध्ये मला आलेल्या अनुभवाची. जरी मला नाही आला अनुभव ध्यानात, शुद्ध जाणीवेपर्यंत नाही पोहोचू शकलो मी, केवळ प्रक्रियेच्याच विचारांच्या मध्ये मन होतं किंवा प्रक्रियेच्या पण विचारांच्या मध्ये नव्हतं, भलत्याच विचारांच्या मध्ये होतं. डिप्रेस व्हायचं काही कारण नाही. पुढे पाहता पाहता देव जोडे. सावकाशच होणार आहे ते. पुढे पाहता पाहता देव जोडे. भ्रमभ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. मगाशी आपण सुरुवातीला जे उदाहरण बघितलं की ते लहान मूल ते चित्र जोडत जातं. त्याच्यामध्ये खरं तर ते चित्र जोडणं हा उद्देश नसतो. म्हणजे चित्र जोडणं हा उद्देश असतो, पण त्यामध्ये आणखीन एक उद्देश असा असतो की त्या लहान मुलाला आकार कळायला लागावेत. ते चित्र कळत जावं. त्याच्या मेंदूने या गोष्टी कनेक्ट कराव्यात, त्याचा मेंदूचा तो व्यायाम असतो. त्याच्या मेंदूचा तो व्यायाम असतो की गायीच्या शरीराला कोणाचं, तर मग आता गायीचं तोंड कुठलं आहे, ते गायीचं तोंड तिथे लावा. मग झाड कुठे आहे, मग मागे ते झाड तिथे लावा. तिच्या त्या लहान मुलाच्या मेंदूचा जसा तो व्यायाम असतो, तसं हे माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मी माझी आध्यात्मिक साधना सांभाळणं हा माझ्या पर्सनॅलिटीचा एक प्रकारे व्यायाम असतो. व्यक्तिमत्व आपोआप डेव्हलप होत जातं याच्यातून. त्यासाठी वेगळं परत काहीतरी संस्कार वर्ग लावत बसण्याची गरजच पडत नाही. व्यक्तिमत्व आपोआप डेव्हलप होत जातं आणि ते डेव्हलप झालेलं व्यक्तिमत्व जेव्हा फुल्ली डेव्हलप्ड होतं त्यांना संत असं म्हणतात. डेव्हलप्ड व्यक्तिमत्व म्हणजे काय असतं शेवटी? चित्ताची प्रसन्नता. देखी अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता, तेथ रिघणे नाही समजता संसार दुःख, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय, की चित्ताची अखंडित प्रसन्नता. स्वामीजींच्याकडे इरिगेशन साठी मी जायचो. त्यांची एक प्रक्रिया असायची. मेडिकल प्रोसेस होती ती, इरिगेशन नावाची. तर त्या इरिगेशनच्या इथे गेल्यानंतर फार त्रासदायक असते खरं तर ती प्रोसेस सगळी. त्यामध्ये शरीराला खूप त्रास होतो. तर मला एकदा ते म्हणाले होते की हे सगळं जे चाललंय ते शरीराचं चाललंय, माझं काही नाहीच आहे. एवढा अलिप्तपणा आहे.
किंवा एकदा त्यांना एका साधकाने विचारलं होतं, की तुम्ही हल्ली सिनेमे वगैरे बघत नाही का? म्हणजे पूर्वी ते बघायचे सिनेमे वगैरे. तर आता तुम्हाला सिनेमे वगैरे बघावेसे वाटत नाहीत का असं? म्हणजे त्यांचं खूप रसिक होते ते. सिलेक्ट त्यांचं असं सिलेक्शन पण होतं हिंदी गाण्यांचं वगैरे. तर सिनेमे बघत नाही का तुम्ही? याच्यावरती त्यांनी उत्तर असं दिलं, की एकतर हल्ली कामाच्यामुळे वेळ मिळत नाही हे एक आहेच आहे पहिलं कारण. आणि दुसरं ते म्हणाले, की आता आनंद बाह्य गोष्टींच्यावरती अवलंबूनच राहिला नाही. अखंडित प्रसन्नता. हेवा वाटतो कधी-कधी आपल्याला या अवस्थेचा, की ह्याच्याच तर साठी सगळी तगमग असते आपली. आणि हे सद्गुरूंना प्राप्त झालेलं असतं. म्हणून समर्थांनी म्हणले, "सद्गुरू विणे जन्म निष्फळ." सद्गुरू विणे सद्गुरू विणे जन्म निष्फळ, सद्गुरू विणे तळमळ जाणार नाही. सद्गुरू विणे जन्म निष्फळ, सद्गुरू विणे दुःख सकळ, सद्गुरू विणे तळमळ जाणार नाही. त्याचं कारण ते आहे, की ही जी अखंडित प्रसन्नता आहे, ही त्यांना साधलेली असते. आपण त्या वाटेवरती आहोत. काही प्रमाणात जसजसं आपल्याला हा परमार्थ साधत राहील, म्हणजे शांत बसून आपल्याला त्या अस्तित्वाच्या जाणीवेशी मन चांगल्या प्रकारे जोडता येईल, तसतसं ही प्रसन्नता, हे समाधान आणखीन आणखीन सखोल होत जाईल, सखोल होत जाईल. त्यासाठीच आपण प्रयत्न करतोय. आज पण त्यासाठी आपण थोडा वेळ शांत बसणार आहोत. मस्तकामध्ये अवधान केंद्रित करायचं. श्वास घेणे, सोडणे, श्वास घेणे, सोडणे या नैसर्गिक प्रक्रियेवरती मंत्र चालवणे. श्वास घेताना सो, सोडताना हम असा मंत्र. सोहम मंत्र आणि शांत बसून स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती अवधान फोकस करण्याचा प्रयत्न करणे. सुरुवातीला 3 वेळा ओंकार आणि मग 10 मिनिटं शांत बसूया. हरिओम. ओह.